हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट सेशनला आपण बघितलं की इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण कोणते कोणते कॉम्पोनंट्स यूज केले ते. फॉर एक्झाम्पल रेजिस्टर बघितला, बजर बघितला. ओके, सो आता आपण बघणार आहे व्हॉट इज ब्रेडबोर्ड अँड सर्किट बिल्डिंग. तर ब्रेडबोर्ड म्हणजे काय अँड सर्किट बिल्ड कसं करायचं. तर आपण सर्किटचे ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट बघितलं. आता बघायचं ब्रेडबोर्ड म्हणजे काय. ओके, सो ब्रेडबोर्ड. आता ब्रेडबोर्ड म्हणजे काय असतो. Why breadboard matters? A breadboard is a tool used to build a test electronic circuit without soldering. म्हणजे कोणतेही न सोल्डरिंग करता आपण याच्यामध्ये सर्किट तयार करतोय, सर्किट फ्लो करतोय याच्यामध्ये. ओके, तर आता कसं ह्याच्यामध्ये कनेक्शन कसे असतात, ह्याच्यामध्ये आपण हे काय यूज करायचं, ब्रेडबोर्डच काय यूज करायचा. तर ह्याच्यामध्ये काय असतं, हे रेल्स, हे लाईन्स तुम्हाला दिसतात, वरचे 2 लाईन्स आहेत आणि खालचे 2 लाईन्स. तर हे इंटरनली कनेक्टेड असतात. ओके, तर इंटरनली कसे कनेक्टेड असतात, इट मेनी स्मॉल होल्स. ह्याचे स्मॉल होल्स असतात. हे जे तुम्हाला लाईन्स दिसतात हे 5 स्मॉल होल्स आहेत असे, आणि इथून मधून ब्रेक आहे आणि इथे खाली 5 स्मॉल होल आहेत. ओके, छोटे छोटे लहान होल्स आहेत, इंटरनली कनेक्टेड. हे इंटरनली कनेक्टेड असतात. फॉर एक्झाम्पल, जर ह्या होलमध्ये जर आपण जर पॉवर सप्लाय दिला तर हे 5 होल्स इंटरनली कनेक्टेड आहेत. ह्या होलमध्ये जर पॉवर सप्लाय दिला तर ह्या 5 होल्समध्ये असा उभा जाणार आहे पॉवर सप्लाय. ओके, तर हे असे इंटरनली कनेक्टेड असतात. इट हेल्प स्टुडंट्स सेफली एक्सपेरिमेंट. तर आपण प्रोजेक्ट्समध्ये यूज करतोय, बेसिक प्रोजेक्ट्समध्ये ब्रेडबोर्ड. तर ह्या सेफली एक्सपेरिमेंट, आपण एक्सपेरिमेंट करताना ह्याच्यामध्ये कोणतेही शॉर्ट सर्किट होत नाही. ओके, हे इंटरनली कनेक्टेड असतं. ह्याच्यामध्ये कनेक्शन कसं असतात. व्हाय यूज ब्रेडबोर्ड. ब्रेडबोर्ड का यूज करायचा. ह्याच्यामध्ये सोल्डरिंग करण्याची गरज नसते. म्हणजे कुठेच कनेक्शन असं सोल्डर करायची गरज नाही. इथे तुम्हाला दिसते ते पिन आपण हे केले, इंटरफेस केले, कनेक्ट केले इथे पिन, आणि ही निगेटिव्हची इकडे साईडला कनेक्ट केली. ओके, तर इथे कशाचं सोल्डरिंग करण्याची गरज नाही. फक्त त्या होलमध्ये पिन इंटरफेस केली, कनेक्ट केली की तिथून करंट पास होते. ओके, आता इथे LED कनेक्ट केलाय आणि इथून रेजिस्टर कनेक्ट केलाय. ओके, LED रेजिस्टर आपण बघितलंय लास्ट सेशनला काय आहे. इझी टू चेंज कनेक्शन्स. जर कनेक्शन चेंज करायचे असतील तर ते आपल्यासाठी इझी राहील, म्हणजे सोपं राहील. ओके, फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला हे कनेक्शन काढून जर दुसऱ्या लाईनमध्ये द्यायचं असेल, ओके, दुसऱ्या रेलमध्ये जर आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे तर इथून ही वायरची कनेक्शन काढून दुसऱ्या होलमध्ये आपण देऊ शकतो. ओके, टाइम सेव्ह करते, म्हणजे सोल्डरिंग करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे काय होतं, टाइम कॉम्प्लेक्स कमी, म्हणजे कमी वेळामध्ये आपण कनेक्शन करू शकतोय आणि सर्किट बिल्ड करू शकतो याच्यामध्ये. ओके, बेस्ट फॉर बिगिनर्स अँड एक्सपेरिमेंट्स, म्हणजे बिगिनर्स लेवलला बेस्ट आहे, बिगिनर्स लेवलच्या प्रोजेक्टसाठी अँड स्टुडंटसाठी. ओके, सो ह्याच्यासाठी आपण हा ब्रेडबोर्ड यूज करतोय. सो नेक्स्ट, आता ब्रेडबोर्डचे रेल्स काय असतात, पार्ट्स काय काय असतात बघूया. ओके, आता पॉवर रेल्स. आता ब्रेडबोर्डच्या इथे तुम्हाला दिसत, हे वरचे 2 रेल्स तुम्हाला सांगितले आणि खालचे 2 रेल्स असे आडवे कनेक्ट असतात. ओके, तर आडवे कनेक्ट असतात ते कसे, प्लस अँड मायनस. तिथे आपण काय देतोय, पॉवर, म्हणजेच पॉवर सप्लाय जो आपण बॅटरी देतोय तो प्लस अँड मायनस मध्ये देतोय. ओके, टर्मिनल स्ट्रिप्स. आता मिडलला जे रोज आहेत, हे जे मिडलला रोज दिसतात तुम्हाला असे उभे कनेक्ट आहेत, तिथे आपण काय करतोय, आपण जे यूज करणारे सेन्सर ते तिथे इंटरफेस करतोय. म्हणजे वरच्या 2 लाईन्सला आणि खालच्या 2 लाईन्सला आपण बॅटरीचा पॉवर सप्लाय देतोय, जो की असतोय प्लस ऑर मायनस. ओके, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. अँड मिडल पार्टला काय देतोय आपण, कोणतेही सेन्सर्स, LEDs हे इंटरफेस करतोय. आता मध्ये असतोय तो गॅप असतोय, इथे गॅप असतोय. जर इथून जर खाली पॉवर सप्लाय घ्यायचा असेल तर तिथे वेगळा पॉवर सप्लाय द्यावा लागतो. ओके, हे झाले ब्रेडबोर्डचे पार्ट्स. आता इंटरनल कसे कनेक्ट असतात, इंटरनल कनेक्शन्स. ओके,
इच रो 5 होल्स. एका रो मध्ये किती होल्स आहेत? 5 होल्स आहेत. ओके, हे 5 होल्स इंटरनली कनेक्टेड असतात. हे दिसते तुम्हाला इथं 5 होल्स आहेत, हे इंटरनल कनेक्टेड असतात. ओके, लेफ्ट अँड राईट साइड्स आर सेपरेट. ओके, आता ही एक लाईन कनेक्ट आहे अशी. फॉर एक्झाम्पल इथली मधली लाईन बघा, इथे मध्ये जर ही लाईन जर इंटरनल कनेक्टेड असेल अशी, हे 5 होल्स, तर ह्याच्या साईडचे जे होल्स आहेत ते सेपरेट असतात. ओके, ते ह्याच्याशी कनेक्टेड नसतात. फॉर एक्झाम्पल जर आपण पॉवर सप्लाय जर इथून दिला असेल तर कनेक्शन फक्त ह्या 5 होल्सनाच राहील. ओके, ह्याच्या साईडला जाणार नाही. हे 5 होल्स असे कनेक्ट असतात. लेफ्ट अँड राईट्स आर सेपरेट. पॉवर रेल्स आर वर्टिकल कनेक्टेड. आता हे जसे हॉरिझॉन्टल कनेक्ट असतात तसेच हे पॉवर रेल्स आहेत ते वर्टिकल कनेक्ट असतात. सो आता जर इथून जर आपण पॉवर सप्लाय दिला तर ही पूर्ण लाईन आपल्याला पॉवर सप्लाय मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर बॅटरीचा पॉझिटिव्हचा पॉवर सप्लाय जर आपण इथे दिला तर पूर्ण ह्या रेल मध्ये आपण पॉवर सप्लाय घेऊ शकतोय. जर आपण जर एलईडी जर पॉवर सप्लाय द्यायचा असेल तर बॅटरीचा आपण जर ह्या होल मधून दिला तर ह्या लाईन मध्ये कोणत्याही होल मधून एलईडी पॉवर सप्लाय आपण देऊ शकतो. ओके, आता पॉझिटिव्ह और निगेटिव्ह आपण कुठे कनेक्ट करणार आहे? ह्या वरच्या 2 लाईन्सला किंवा खालच्या 2 लाईन्सला, जो की असणार आहे बॅटरीचा पॉवर सप्लाय. ओके, हे झालं ब्रेडबोर्डचे इंटरनल कनेक्शन्स. आता ब्रेडबोर्ड समजला तुम्हाला कसा असतो कनेक्ट. आता बघा सर्किट म्हणजे काय. सर्किट इज अ कंप्लीट पाथ फॉर करंट फ्लो. सर्किटमध्ये काय होतो? पूर्ण करंट फ्लो करतोय आपण. ओके, रिक्वायर्ड फॉर एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस टू वर्क. आता इथे हे सर्किट दिलंय, सिंपल इलेक्ट्रिक सर्किट. याच्यामध्ये काय, इथे बॅटरीचा पॉवर सप्लाय आपण दिलाय आणि इकडे लाईट बल्ब म्हणजे लाईट बल्ब आपण ऑन केलाय. ओके, त्याच्यामध्ये कुठे ब्रेक नाही आहे सर्किट. ओके, हे कंटिन्युअसली फ्लो होते. फ्लो होते म्हणजेच काय होतंय, आपला जो पॉवर सप्लाय आहे तो एलईडी ला जातोय. आता इथून जर एलईडी जर लाईट बल्ब जर पॉवर सप्लाय गेला असेल तर तो काय होतोय? ऑन राहतोय. म्हणजे इथून काय असणार आहे? स्विच हा ऑन असणार आहे. जसे की आपण ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट बघितलं तर हे कोणतं सर्किट आहे? क्लोज सर्किट आहे. ओके, आता इथे बघा हे सर्किट दिलंय. इथे 9 व्होल्टची बॅटरी आपण लावली. ही बॅटरी आहे तशीच इथे सेम बॅटरी आहे. ही डायग्राम बघा. इथून आपण बॅटरीचा पॉवर सप्लाय देतोय, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. इथून आता इथं आपण काय कनेक्ट केलं आहे? कशात सिम्बॉल आहे? हे रेजिस्टर आहे. ओके, हा रेजिस्टर आपण इथे कनेक्ट केला आहे. 350 ohms दिसते तुम्हाला. R1 म्हणजे रेजिस्टन्स. ओके, तर रेजिस्टर आपण इथे कनेक्ट केला आहे एलईडी साठी. तर रेजिस्टर आपण कशासाठी यूज करतोय? जो आपला करंट होणार आहे पॉवर सर्किट मध्ये तो कंट्रोल करण्यासाठी. ओके, आता इथे एलईडी आपण कनेक्ट केला आहे, त्याला रिक्वायर्ड किती असेल? जर त्याला जर कमी पॉवर सप्लाय लागणार असेल तर तो रेजिस्टर काय करतो? कमी करतो अँड लिमिट्स मध्ये पुढे फ्लो करतो, ज्याच्याने एलईडी ला आपल्या जे आपलं डिव्हाइस आहे ते मेंटेनन्सला येणार नाही. ओके, ते खराब होणार नाही. तर हे झालं सर्किट. दिस इज अ सिंपल सर्किट. आता ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट आपण लास्ट टाइमला बघितले. ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट मधला डिफरन्स काय असतोय. सो क्लोज सर्किट म्हणजे काय आणि ओपन सर्किट म्हणजे काय. आता क्लोज सर्किट मध्ये काय असतो? कंप्लीट पाथ असतोय. म्हणजे क्लोज सर्किट मध्ये काय होतोय? पाथ हा कंप्लीट होतोय, करंट फ्लो होतोय, पूर्ण सर्किट मध्ये करंट फ्लो होतोय, कुठेही सर्किट ब्रेक नसतं. ओके, त्यामुळे काय होतंय, जो आपला डिव्हाइस आहे तो काय असतोय? वर्किंग असतोय. ओके, हा बल्ब काय असणार आहे? ऑन असणार आहे, म्हणजेच वर्क असणार आहे. आता ओपन सर्किट काय असतं? पाथ असतोय तो ब्रोक झालेला असतोय. ओके, ब्रोकन पाथ म्हणजे पाथ असतोय तो ब्रेक झालेला असतोय, त्याच्यामुळे पुढे करंट फ्लो होत नाही. ओके, त्यामुळे डिव्हाइस काय होते? ऑफ राहते. म्हणजे हा जो बल्ब आहे तो ऑफ राहते. ओके, दिस इज अ डिफरन्स बिटवीन ओपन अँड क्लोज सर्किट. तर आता आपण बघणार आहे बिल्डिंग सर्किट ऑन ब्रेडबोर्ड. ब्रेडबोर्ड वरती कसं सर्किट बिल्ड करायचं आहे. तर स्टेप्स बघा. कनेक्ट्स पॉवर टू रेल्स. आता हे काय? बॅटरीचा आपण काय देतोय? पॉवर सप्लाय.
तर मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला की बॅटरी जी आपण यूज करणार आहे त्याचा पॉवर सप्लाय कुठल्या रेल्सला द्यायचा आहे, म्हणजे कोणत्या लाईन्सला ब्रेडबोर्डच्या. इथे जे वरती 2 लाईन्स दिसतात तुम्हाला ते असे आडवे कनेक्ट असतात आणि खालचे जे 2 लाईन्स आहेत ते असे सेम असे आडवे कनेक्ट असतात. ओके, तर पॉवर सप्लाय आपण कुठे देतोय, ह्या 2 लाईन्सला किंवा इथे खालती 2 लाईन्सला. ओके, तर याची पॉझिटिव्ह कुठे कनेक्ट केले, ह्या लाईनला, ह्या आडव्या रेलला, अँड निगेटिव्ह आहे ती खालच्या रेलला कनेक्ट केले. ओके, आता जे मिडल पार्टला आपण कनेक्ट करायचं ते काय कनेक्ट करतोय, इथे कनेक्ट केलंय बघा LED, इथे कनेक्ट केलाय रेजिस्टर. ओके, आता रेजिस्टर आपण का कनेक्ट केलाय, ज्याच्याने LED ला जेवढी पुरेशी आहे तेवढेच करंट पॉवर सप्लाय भेटणार आहे रेजिस्टरमुळे. ओके, त्यामुळे LED खराब होणार नाही. ओके, तर इथे रेजिस्टर कनेक्ट केलाय आणि इथून पॉवर सप्लाय दिला. तर LED प्लेस केला, रेजिस्टर ॲड केला, कनेक्ट वायर्स प्रॉपरली कनेक्ट करायच्या. त्याच लाईन्सला इकडची वायर कनेक्ट आहे का बघायची, नाहीतर इथे वरच्या लाईनला जर पॉवर सप्लाय दिला आणि खालच्या लाईनला जर तुम्ही LED चा पॉझिटिव्ह कनेक्ट केला तर पॉवर सप्लाय LED ला जाणार नाही. ओके, सो ज्या लाईनला तुम्ही पॉझिटिव्ह कनेक्ट केले त्याच लाईनला LED कनेक्ट करून घ्यायचा. अँड आता इथे ह्या लाईनला काय कनेक्ट केला, इथे रेजिस्टर. सो ही लाईन अशी कनेक्ट असते. सो इथे ह्या लाईनला LED कनेक्ट करून घ्यायचं अँड कनेक्ट वायर्स प्रॉपरली कनेक्ट करायच्या. आता याच्याने काय झालं, आपले जे सर्किट असते ते कंप्लीट झालं, कुठेही ब्रेक नाही. आता इथून जर बॅटरी आपण ऑन केली तर LED काय होतोय, ऑन राहतोय, आणि बॅटरी ऑफ केल्यानंतर काय होतंय, LED ऑफ राहतोय. ओके, दिस इज अ बिल्डिंग सर्किट ऑन ब्रेडबोर्ड. ओके, हे सर्किट आपण कशावरती केले, विदाउट सोल्डरिंग, कोणतेही सोल्डरिंग न करता हे सिंपल सर्किट आपण ब्रेडबोर्डवरती बिल्ड केले. ओके, सो आपण काय काय बघितलं आता सेशनमध्ये, ब्रेडबोर्ड, ओपन सर्किट अँड क्लोज सर्किट, ब्रेडबोर्डवरती सर्किट कसं बिल्ड करायचं. ओके, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत. ओके, सो सी यू इन नेक्स्ट सेशन.